सोलापूरसह राज्यभरातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका संपल्या। या 29 महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या खुर्चीवरती कोण विराजमान होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं होतं। आज त्या महापौर पदासाठी सोडत म्हणजेच आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे। राज्यातील 29 महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षण जाहीर झाल्यानंतर सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी देखील कोण विराजमान होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं होतं। सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर आरक्षण मध्ये सर्वसाधारण म्हणजेच ओपन कॅटेगरीचं आरक्षण जाहीर झालं। त्यातही पुरुषासाठी हा आता आरक्षण जाहीर झाल्यानंतर सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी कोण विराजमान होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यात सध्या तरी किरण देशमुख, अनंत नेता जाधव, नरेंद्र काळे, शिवानंद पाटील, सात्विक बडवे आणि विशेष करून सध्याचे सोलापूर शहर मध्यचे आमदार असलेल्या देवेंद्र कोटे यांचे भाऊजी असलेले विनायक कोंड्याल या सर्वांची नावे चर्चेत आहेत। त्यातच विनायक कोंड्याल हे 4 टर्मचे नगरसेवक आहेत, त्यामुळे सर्वाधिक संधी त्यांना मिळणार असल्याची देखील चर्चा आहे। विनायक कोंड्याल हे महापौरपदी विराजमान होणार का अशी आता चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे। मात्र महापौरपदी कोण नेमकं भाजपा कोणाला नेमकं महापौरपद म्हणून भूषवते आणि कोणाला संधी देते याकडे आपल्याला पाहणं गरजेचं राहणार आहे। त्यातही तरुण चेहरा म्हणून किरण देशमुख, सात्विक बडवे आणि विनायक कोंड्याल यांची नावे चर्चेत आल्यानंतर सर्वाधिक लोकांच्या चर्चेमध्ये राहिलेला चेहरा म्हणजे विनायक कोंड्याल यांच्याकडेच आता पाहिलं जात आहे। विनायक कोंड्याल महापौर होणार का की अन्य कोणी महापौरपदी विराजमान होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सध्या तरी सोलापूर महानगरपालिकेमध्ये 2.5 वर्षाचा महापौराचा कार्यकाल आहे। तर 2.5 वर्ष असं 2 चेहऱ्यांना संधी महापौरपदी भाजपा देणार का याकडे देखील आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यात या 2.5 वर्षासाठी सर्वप्रथम विनायक कोंड्याल आणि त्यानंतर पुन्हा 2.5 वर्षासाठी नरेंद्र काळे यांची वर्णी लागू शकते असंही काहींचं म्हणणं आहे। तुम्हाला काय वाटतंय, कोण पहिल्यांदा महापौरपदी बसेल? तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवायचं आहे।